महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता परतूर तालुक्यातील सर्व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन। 19 जुलै रोजी शुक्रवारी गजानन मंगल कार्यालय परतूर येथे महिला मेळाव्याचे आयोजन आमदार बबनराव लोणीकर, शासकीय यंत्रणेतील 250 कर्मचारी संगणकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार। आमदार लोणीकर, लाभार्थी महिलांनी आपापले फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खात्याचे पासबुक, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्र सह स्वतः उपस्थित राहून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे, मंठा। महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या भगिनी आहेत या सर्व भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नावाची योजना आणलेली आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी ही योजना आहे। अशा प्रकारचं मध्य प्रदेश सरकारनं, शिवराज सिंगजी चौहान मुख्यमंत्री आहेत आणि मध्य प्रदेशच्या सरकारनं ही योजना राबवली आणि त्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात झालेली आहे। ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत, शेतावर काम करतात, मोलमजुरी करतात, गरिबी परिस्थिती असते, आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळं मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, आई वडील सासू सासरे यांचं म्हातारपण आहे, यांचं आजारपण आहे आणि कुटुंब चालवण्यासाठी मोलमजुरी केलेला पैसा हा त्यांच्या कुटुंबातल्या गरजा भागवण्यासाठी पुरत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल, महिलांना सक्षमपणे संसाराचा गाडा हाकायचा असेल, त्यांच्या मुलांचं मुलींचं शिक्षण करायचं असेल तर नुसतं लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये आरक्षण देऊन भागणार नाही। तर आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी हा पैसा पुरेसा नाहीये, हे मानधन पुरेसं नाहीये। असं असलं तरी ग्रामीण भागातल्या गरीब महिलांना 1500 रुपये महिन्याला देण्याची जी ही सरकारची योजना आहे, अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। आणि ज्या गरीब महिला आहेत, जे कुटुंब गरीब आहेत, ज्यांची चूल पेटत नाही, अशा सर्वसाधारण कुटुंबासाठी, गरीब कुटुंबासाठी, महिलांसाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने ही योजना आणलेली आहे। आणि या योजनेचं फलित निश्चितपणे गावागावातले शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, वाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर, आदिवासी आहेत, तांडे आहेत, जे गरीब लोक आहेत, या सर्व गरिबांसाठी ही योजना निश्चितपणे महत्त्वाकांक्षी ठरेल आणि यातून गरिबाला एक मदत होईल अशा हेतून मुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीनं या योजनेची आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।